त्यानंतर न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्ट हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि अनधिकृत 65 इमारतींसाठी स्थापन करण्यात आलेली समिती आणि या समितीची एकही बैठक झालेली नव्हती। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर या समितीने आतापर्यंत काय काम केलं याची माहिती आता प्रशासनानं मागवून घेतली आहे। किती पत्रव्यवहार झाले, किती बैठका झाल्या याची माहिती प्रशासनानं मागवली आहे। अनधिकृत 65 इमारतींकरता स्थापन केलेल्या समितीची एकही बैठक झालेली नव्हती अशी बातमी आम्ही दिली होती। नेमकं काय या प्रकरणामध्ये काय झालं, काय बातमी होती आणि त्याचा कसा इम्पॅक्ट झाला, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं। अजित, नक्कीच ज्या पद्धतीनं अनधिकृत 65 इमारतींबाबत राज्य सरकारनं वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी थेट त्या ठिकाणी आम्ही रहिवाशांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीने सांगितलं होतं। मात्र 2 वर्षापूर्वी जी समिती स्थापन झाली होती त्या समितीनं अजिबात त्या सगळ्या प्रकरणावर गंभीरतेने घेतलं नव्हतं। त्याची माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतने जनतेसमोर आणली होती आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर या समितीची एकही बैठक झाली नव्हती। हे आपण न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर आता प्रशासन जे आहे ते खळबळून जागा झालेलं आहे। ठाणे जिल्हा प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे याबाबत एक विचारणा केली की आतापर्यंत या बैठकी संदर्भामध्ये काय काय पत्रव्यवहार झालेला आहे, कोणी काय या संदर्भात पावलं उचललेली आहेत, काही बैठका झाल्या आहेत का, काही चर्चा झाल्या आहेत का, ज्यावेळेस या बैठका होण्यासाठी जो पत्रव्यवहार झाला होता किंवा अहवाल तयार करण्यासाठी जी विचारणा केली होती त्याचं काय झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ठाणे जिल्हा प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विचारणा केलेली आहे आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला या संदर्भात सर्व पत्रव्यवहार जो आहे तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाला तिथे सादर करायचा आहे। एकंदर 2 वर्षापासून या बैठकीबाबत किंवा या बैठकीतले जे सदस्य आहेत ते सगळे कागदोपत्री होते, पण आपण बातमी दाखवल्यानंतर यामध्ये आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या बाबतीमध्ये आता प्रशासन गंभीर झालेलं आहे आणि गंभीरतेने घेतल्यामुळे या समितीच्या बैठकांना किंवा या समितीच्या कामकाजाला आता हालचाल करायला सुरुवात झालेली आहे। अर्थात ही सगळी जी हालचाल आहे ती नक्कीच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे बोगस डॉक्युमेंट आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे असतील, ग्रामपंचायत असेल किंवा इतर यांचे असतील, तर या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी करून तो अहवाल सादर करायचा आहे। त्याचबरोबरीनं रहिवाशांना काय पर्याय आहेत त्याबाबत अहवाल सादर करायचा आहे। या बातमीनंतर आता ही समिती कुठेतरी कामाला लागलेली आहे। त्यामुळे या समितीनं हायपॉवर समिती आहे, या समितीच्या ज्या शिफारसी असतील त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा जो आहे तो नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे। पण एकंदर आता ही समिती जी आहे ती कामाला लागलेली आहे। तशा रीतीनं या सगळ्या समितीमध्ये 2 वर्षामध्ये पत्रव्यवहार झाला, बरं, कोणी काय पत्रव्यवहार केला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाने आता मागितलेल्या आहेत। बिलकुल अजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी आहे